नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। शिवसेनेचा जिल्हा सहकारी कामगार अधिकाऱ्यांना घेराव, खऱ्या कामगारावर नोंदणीमध्ये होत असलेल्या अन्यायाबाबत विचारणा। दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्हा सहकारी कामगार अधिकारी यांना शिवसेनेने जिल्हा प्रमुख संतोष दिवरे यांच्या नेतृत्वात घेराव घालत विविध प्रश्नावरती विचारणा केली। कामगार नोंदणीमध्ये होत असलेल्या दुजाभावावर आक्रमक पवित्र घेत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेमध्ये खरे लाभार्थी सोडून चुकीच्या लोकांना व कार्यकर्ते यांना योजनेचा लाभ देत आहेत। योजना सरकारची आहे, त्यामध्ये गरजू लाभार्थी समाविष्ट झालीच पाहिजे, परंतु प्रत्येक कॅम्प स्वतः काही राजकीय पक्षाचा घरच्या योजनेप्रमाणे वापर करून फक्त राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना योजनेचा लाभ मिळत आहे। योजना सरकारी आहे म्हणून खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, परंतु इथे अत्यंत गरजू खरा लाभार्थी वंचित आहे। फक्त योजना ही कागदोपत्री असून तोंड पाहून योजनेचा लाभ देत आहेत। योजना फक्त कार्यकर्त्याकरिताच आहे का, असा सामान्य कामगारांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे। कारण इतर कुठल्या राजकीय पक्षाचा खरा लाभार्थी असला तरी त्याला योजनेचा लाभ मिळत नाही, हा खरोखर खऱ्या लाभार्थ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय आहे। पूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगार मंडळ मुंबई इथून साईट बंद असून खामगावमध्येच कामगार मंडळाची साईट कशी काय सुरू आहे आणि काही ठराविक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्ते यांना योजनेचा लाभ सुद्धा देत आहेत। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना आक्रमक झाली असून खऱ्या गरजूंना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळावा, तसेच बांधकाम कामगार महाराष्ट्र मंडळ समिती अध्यक्ष सचिव यांनी हेतू परस्पर होणारा अन्याय थांबवावा, तसेच बांधकाम कामगार बुलढाणा जिल्हा ऑफिस अंतर्गत होणारी नोंदणी लवकरात लवकर सुरू करून जाचकटी त्यातून वगळाव्या, तसेच सामान्य नागरिक यांना वारंवार ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतात, तरी सुद्धा वारंवार ऑनलाईन अर्ज करून अर्ज त्रुटी काढून नामंजूर करण्यात येतो। एजंटकडून काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून लाभार्थ्याकडून देवाणघेवाण होते। काही जुने लाभार्थी यांनी स्कॉलरशिप हॉस्पिटल इतर बिल योजनेमार्फत सादर केल्यास त्याची सुद्धा अधिकारी कर्मचारी चिरीमिरी करून घेतात। एजंट बंद करून सामान्य कामगार लाभार्थ्यांकरिता जाचकटी स्थितील करून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता साईट 24 तास सुरू ठेवावी व सर्वसामान्य कामगारांना लवकरात लवकर लाभ द्यावा, अन्यथा सर्व खरे बांधकाम कामगार घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल व अद्यापपर्यंत ज्यांना लाभ मिळाला नाही अशा सर्वांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल। याची दक्षता संबंधित मंडल अध्यक्ष, सचिव व बांधकाम कामगार अधिकारी यांनी नोंद घ्यावी। यावेळी शिवसेना नेते अमोल अंधारे, शिवसेना तालुका प्रमुख खामगाव राजेंद्र बघे, शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकार, बांधकाम कामगार विदर्भ प्रमुख सचिन विटे, बांधकाम कामगार जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील फरफट, शिवसेनेचे पिंटू पाटील धोरण, शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काळे, परमेश्वर घोरपडे, शिवसेना बाकासेना जिल्हा उपप्रमुख, शुभम वावरे, शिवसेना बाकासेना जिल्हा सचिव, मंगेश वानखडे, शिवसेना बाकासेना तालुका प्रमुख, संतोष पवार, शिवसेना बाकासेना शेगाव तालुका प्रमुख आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। अर्ज दिल्यानंतर त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याला साहित्य मिळालं पाहिजे आणि ज्या फॅसिलिटी आहेत त्या बाकीच्या मिळायला हवा। तर बाकी काही लोकांना भेटते, काही लोकांना भेटून नाही। आता चिखलीच्या गोडाऊनचा विषय सांगतो तुम्हाला। चिखलीच्या गोडाऊन नागरिकची एक गट आला, तो माझ्याच गावचा होता, तो गट आला, त्यांना भांडी दिलेच नाही, दुसरंच काही साहित्य दिलं त्याने वापस पाठवलं, पेट्या दिल्या। 9 तारखेची घटना आहे, नुसतं त्याला पेट्या दिल्या। त्याला बोलावलं कशासाठी? पहिले तर ते एजंट लोक आहेत, तुमच्या ऑफिसचा त्याच्याशी काही संबंध नाही।